लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी सर्वजण तयारीला लागले आहेत. त्यासाठीच आज आपण बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक कसे करायचे तेही झटपट आणि मऊसूत व उत्कृष्ट अशा सात्विक चवीचे ते आज आपण पाहणार आहोत. बऱ्याच जणांना उकडीचे मोदक जमत नाहीत, व्यवस्थित कळ्या येत नाहीत, त्या फाटतात. मग अशा वेळी अगदी सोप्या पद्धतीने सुबक असे उकडीचे मोदक कसे करायचे, चला तर लगेचच पाहूया. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाज रेसिपी मध्ये मनापासून स्वागत करत आहे. सर्वात आधी आपण मोदकाचे सारण तयार करूया. एका पातेल्यात 1 चमचा साजूक तूप घातले आहे. आता त्यात मी बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घालते. ते तुपावर थोडे परतल्यावर यात मी अर्धा कप बारीक केलेला गूळ घालते. तो थोडा वितळल्यावर लगेचच त्यात मी 1/2 कप नारळाची चव घातलेली आहे. सारण एकजीव होईपर्यंत परतायचे. जास्त वेळ हे सारण परतायचे नाही, नाहीतर चव एकदम सुकी बनते. त्यामुळे मोदक खायला रसरशीत असे लागत नाहीत. आता हे आपलं सारण तयार झालेले आहे. जायफळ आणि वेलचीची पूड घालत आहे. जायफळ आणि वेलचीची पूड सर्वात शेवटी घातली ना की मस्त असा त्याचा सुवास टिकून राहतो आणि सुगंध पण फार अप्रतिम येतो आपल्या मोदकाला. आता आपण मोदकाची उकड बनवून घेऊया. एका पातेल्यात 1 कप पाणी घेतलेले आहे. त्यात मी आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. त्यानंतर पाण्याला मस्तपैकी खळखळून उकळी आल्यानंतर मी ह्यात 2 कप तांदळाचे पीठ घातलेले आहे. त्यानंतर हे छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आता ही आपली उकळ रेडी झालेली आहे. त्यानंतर हे पीठ मस्तपैकी झाकून ठेवायचं. त्याला छान वाफ आली पाहिजे. 5 ते 7 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं. त्यानंतर आता हे पीठ आपण मळून घेऊया. उकड अजूनही गरम असल्यामुळे एका पसरट परातीत ती मी काढून घेतलेली आहे आणि चमच्याच्या सहाय्यानेच थोडी पसरून घेतेय. आता ह्यात मी थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. मस्त असं मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळल्यावर त्यात आता मी थोडे साजूक तूप घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटं मळून घेतेय. त्यामुळे आपले मोदक छान मऊ लुसलुशीत आणि कापसासारखे बनतात. आता ह्या पिठावर एक ओला पातळ कपडा चांगला पिळून घट्ट पिळून घ्यायचा, त्यावर ठेवायचा आहे. आता पीठ पुन्हा एकसारखं करून घ्यायचं. पुन्हा एकदा मळून घेतल्यानंतर आता पिठाचा एक गोळा घ्यायचा. छान असा गोल करून घ्यायचा गोळा. आता इथे मी मोदकाच्या कळ्या न करता किंवा मोदकाचा साचा सुद्धा न वापरता अशा प्रकारचा जो उपीट किंवा शिऱ्याचा जो चमचा असतो आकार देण्यासाठी तो वापरत आहे. सुरुवातीला एक गोळा घेऊन तो ह्यात ठेवायचा आणि जितका पातळ ह्याची पारी करता येईल तितका त्याला आतल्या बाजूने सर्वीकडून प्रेस करायचे आहे. तुम्ही पाहू शकता आता हे पीठ वरती सुद्धा यायला लागले आहे. आता हे बाहेर काढून त्यात भरपूर असे सारण भरायचे आहे.
आणि मोदक अशा प्रकारे एकाच साइडने गोल गोल फिरून बंद करायचे आहे आणि वरचा जो उरलेलं पीठ आहे ते काढून टाकायचे आहे. त्यानंतर टूथपिकने वरपर्यंत अलगद असे फिरवायचे आहे. अशा प्रकारे सुबक असा झटपट मोदक बनवून तयार होतो. जर तुम्ही पहिल्यांदा मोदक करणार असाल किंवा कळ्या करायला जमत नसेल तर अशा प्रकारे नक्की करून पहा. अगदी झटपट असे मोदक बनवून तयार होतात. अशाच प्रकारे सर्व मोदक करून घेतलेले आहेत. आता मोदकावर मी केशराची काडी ठेवलेली आहे, ज्यामुळे मोदक खूप सुरेख दिसतात आणि छान लागतात. त्यानंतर स्टीमरच्या चाळणीला आतून थोडे तूप लावून घ्यायचे व एक एक मोदक अशा प्रकारे ठेवायचा की ते एकमेकांना चिकटणार नाहीत. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं हे मोदक वाफवायचे आहेत. 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मोदक अगदी छान असे वाफवून झालेले आहेत. दिसायला तर इतके सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप सुरेख आहेत. मंडळी, रेसिपी आवडल्यास बाप्पाच्या आगमनाला ह्या वर्षी असे मोदक नक्की करून पहा. एक मोदक मी तोडून दाखवते. पहा किती मऊ कापसासारखा झालेला आहे. मंडळी, रेसिपी आवडल्यास बाप्पाच्या आगमनाला ह्या वर्षी असे मोदक नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.